मुंबई गोवा महामार्गावर रत्नागिरीजवळ खासगी बसला अपघात झालाय। आंब्याच्या झाडावर बस आदळून 17 जण जखमी झालेत। 5 जणांची प्रकृती गंभीर आहे। ग्रामस्थ आणि पोलिसांच्या मदतीने जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। जखमींवर डेरवण रुग्णालयात उपचार सुरू आहेत। सकाळी 4:30च्या सुमारास हा अपघात झालाय। यावर अजून माहिती घेण्यासाठी जाऊया आमचे प्रतिनिधी कृष्णकांत साळगावकर यांच्याकडे। कृष्णकांत, या घटनेबद्दल अजून काय माहिती देऊ शकाल? आता सध्या तरी डेरवण येथे जे मालावालकर हॉस्पिटल आहे, या हॉस्पिटलमध्ये जखमींवरती उपचार चालू आहेत। 17 जणांचा आकडा समोर येत होता आणि गंभीरतेमध्ये 5 होते। जे गंभीर आहेत त्यांच्यावरती आयसीयू विभागामध्ये उपचार सुरू आहेत आणि किरकोळ जखमी आहेत त्यांना तातडीने लगेच सोडून देण्यात आलेलं आहे। आणि एक जो आहे त्याच्यामधला तो अतिशय गंभीर आहे, त्याला मुंबईला हलवण्यात येत अशी आता माहिती उपलब्ध होते। अवघड वळणं आहेत आणि या वळणावरती सकाळी प्रचंड मोठं धुकं होतं आणि या धुक्याचा अंदाज चालकाला आलेला नाही आणि यामुळे बस चालकाचा तोल गेलेला आहे आणि बस झाडावरती आदळली आणि सुदैवानं इथे मोठी जीवितहानी झालेली नाही। रत्नागिरीजवळ खासगी बसला हा अपघात झालेला आहे। कृष्णकांत, अजून काय नुकसान झाल्याच्या बातम्या येत आहेत या अपघातामध्ये? काही स्थानिक लोक होती, या स्थानिकांनी जखमींना तातडीनं हलवलं, यामुळे एक फायदा झालेला आहे। पोलीस प्रशासनाची मदत त्या ठिकाणी तातडीनं मिळाली आणि यामुळे सर्व उपचाराची जी पद्धती आहे पुढच्या या जखमींना तातडीनं मिळाल्या। आपल्या माहितीबद्दल धन्यवाद कृष्णकांत। मुंबई गोवा महामार्गावर रत्नागिरीजवळ खासगी बसला हा अपघात झालेला आहे। आंब्याच्या झाडावर बस आदळून 17 जण जखमी झाले तर 5 जणांची प्रकृती गंभीर आहे।